पूर्ण कॉलेजचे कॅमेरेच बंद केले. कॅमेरेच का बंद केले ना? जर तुम्ही हे आतमध्ये जाऊ देत आहे, हे काय तानाशाही चालू आहे का? आणि त्या मुलीला बंद केलं होतं, तिथे लॉक करून ठेवलेलं होतं, तिला धमकावलं गेलं. आमची चूक एवढी फक्त की उद्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही तिला क्वेश्चन्स विचारले की तुला काय प्रॉब्लेम्स आहे. फक्त तिचा आमची चूक एवढी झाली की तिच्यासोबत आम्ही एक बाईट घेतली आणि एवढ्या क्षुल्लक कारणावरून हे चुकीचं नाहीये, हुकुमशहा नाहीये आपल्या इथे तानाशाही करायला. लाजा वाटायला पाहिजे. जे प्रॉब्लेम होते ते तिने बोललेली होती का यार? काय लावलंय? लडकी हूँ लड सकती हूँ, लडकी हूँ लड सकती हूँ. आमची एवढीच मागणी आहे. आम्हाला त्या मुलीला भेटू द्यायला पाहिजे. जोपर्यंत ती मुलगी बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार. आम्हाला कोंडून ठेवलंय तिला मारहाण केली आहे, तिला मानसिक त्रास झालेला आहे. ती इतकी घाबरली आहे की ती बोलू शकत नाहीये. त्या मुलीचं काही कमी जास्त झालं तर हे सरकार मान्य राहणार आहे का? हे सरकार जबाबदार राहणार आहे का? ती एक मुलगी आहे जिला आई वडील सुद्धा नाही आहे, त्यामुळे ती मुलगी बाहेर सुद्धा येऊ शकत नाही आहे. आणि मेल पोलीस विद्यार्थिनींच्या अंगावर आलेले आहेत. ही खूप लाजाची शर्मेची गोष्ट आहे. यांना आम्ही हे आमच्या कुठे पण हात लावतायत, हे आम्हाला लाठीचार्ज करतायत. आणि आता एबीपी वाले आणखी त्या मुलीला भेटायला चालले आणि तिला अडवत आहे. जोपर्यंत ती मुलगी ठेवणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये. आम्हाला नाही भेटला पाहिजे. लडकी होऊन आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या मुलीचं आक्रमक झालेलं होतं. काय झालं? काल काही इथल्या ज्या अनाथ मुली होत्या ह्या हॉस्टेलच्या, त्यांनी मीडियाला बाईट दिली होती की आमची स्कॉलरशिप 3 वर्षांपासून येत नाहीये. हा मुद्दा आम्ही राहुल गांधींकडे मांडू छात्रों की गुंजमध्ये, आणि ह्या मुद्द्यावर कदाचित त्याच्याने काहीतरी होईल. आमची 3 वर्षावर स्कॉलरशिप अडून राहिलेली. आज एबीव्हीपीच्या लोकांनी काय केलं, ज्या मुलींनी काल बाईट दिली आणि ज्या मुलांनी काल बाईट दिली की आम्ही राहुल गांधींच्या सभेत जाऊ आणि हा मुद्दा मांडू, आमचा हा महत्वाचा मुद्दा आहे, त्या मुलांना धमकावलं, त्या मुलींना धमकावलं. त्यांना एका रूममध्ये 2 तास बसवून ठेवलं आणि त्यांना सांगितलं की रात्री 8 वाजेपर्यंत तुमची बाईट आले पाहिजेत. जे की तुम्ही कॉलेजची बदनामी केली, कॉलेजच्या विरोधात बाईट दिले, तसे बाईट न जाता आमच्या बाजूने बाईट आले पाहिजे. त्यांना असं धमकावून 8 वाजेपर्यंत जर तुम्ही बाईट नाही दिले तर तुमच्यावर आम्ही कमिटी बसवू. एबीव्हीपीचे बाहेरून आलेले गुंड यांच्यावर कमिटी बसवणार होते. मी आता यांना गुंडच म्हणेल. विद्यार्थी संघटना ही राहिलेली नाहीये, कारण की खरं तर त्यांनी आनंदी व्हायला पाहिजे होतं की इथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला होता. काल आपल्या बाईटमुळे न्यूज चॅनलमध्ये हे प्रसारित झाल्यामुळे आज युनिव्हर्सिटीने त्या सगळ्या अनाथ मुलांना बोलावून घेतला आणि त्यांना सांगितलं